मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजीमधला हा खूप मोठा ड्रॉप आहे आणि हा प्रत्येक ट्रेडर करतोय. आणि ही जर त्यानं चूक सुधारली नाही तर त्याच्याकडनं फक्त आणि फक्त लॉसेस होणार आहेत. आणि ती चूक काय आहे मित्रांनो? ती चूक आहे सायकोलॉजिकल ड्रॉपची. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही ट्रेडिंगला येता तुम्हाला वाटतं मला नॉलेज आहे, परंतु ज्यावेळी मार्केट तुमचं पैसे घेतं, मार्केटमध्ये तुमचा लॉस होतो, त्यावेळी तुम्हाला लॉस भरून निघेल असं वाटतं. मग तुम्ही काय करता? इकडून पैसे घे, तिकडून पैसे घे, क्रेडिट कार्ड स्वॅप कर, अशा सगळ्या गोष्टी करून पुन्हा मार्केटमध्ये पैसे लावता. मित्रांनो, तिथं पैसे घालवताना तुम्हाला काय वाटत नाही, परंतु ज्यावेळी शिकायची वेळ येते त्यावेळी तुम्हाला वाटतं की बाबा हा खर्च आहे, हा खर्च मला नको, हे नॉलेज मला फ्रीमध्ये मिळालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब सगळं स्क्रोल करत बसता आणि तिथं तुम्ही चुकता. आणि हा सगळ्यात मोठा सायकोलॉजिकल ड्रॉप आहे. तुम्हाला लॉसेस करण्यासाठी पैसे आहेत, परंतु मार्केटचं नॉलेज घेण्यासाठी पैसे नाहीत. तिथं तुम्हाला फ्रीची अपेक्षा असते. मित्रांनो, लॉस करताना आपल्याला काहीच वाटत नाही. मार्केटमध्ये तुमचा लॉस होतो याचा अर्थ तुमचं नॉलेज कमी आहे. 10,000 लॉस झाला याचा अर्थ मार्केटनं तुम्हाला सांगितलंय की बाबा तुझ्याकडे नॉलेजची कमतरता आहे, तू नॉलेज घे आणि मग मार्केटमध्ये ये. परंतु ते आपल्याला ऍक्सेप्ट होत नाही, आपल्या इगोवर जातं. आता काही गोष्टी मी प्रकट बोलतोय त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी वाटणार की बाबा हा काय सांगतोय, परंतु ही सगळ्यात मोठी चूक आहे की तुम्हाला लॉस ऍक्सेप्ट होत नाही आणि तुम्ही लॉस कव्हर करण्यासाठी पुन्हा मार्केटमध्ये येता. असं करत करत तुमचे भरपूर पैसे गेलेत आणि मग तुम्ही कुठल्या तरी ट्रेडरला मेसेज करता, सर माझा एवढा लॉस झालाय, तेवढा लॉस झालाय, लॉस रिकव्हर होणार की नाही. मग तुम्ही पहिलाच का थांबला नाही? मार्केटनं तुम्हाला स्पीड ब्रेकर दिला होता की बाबा आता 10,000 तुझे सपलेत ना, तू इथं थांब, इथं नॉलेज घे. परंतु नॉलेज घेणं खर्चिक वाटतं, लॉस करणं खर्चिक वाटत नाही, कारण का ते स्वतः करतोय ना. मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफिकेशन जमलं पाहिजे, ट्रेंड बायस ट्रेड करणं जमलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आल्या, बेसिकमध्ये बेसिक, आणि सगळ्यात महत्त्वाचं लई क्लिष्ट सेटअप नको आहे. जेवढा इझी सेटअप तेवढं इझी टार्गेट मिळणार आहे. स्टॉप लॉस जाऊ दे ना, प्रत्येक सेटअप 100% नसतो ना. तुम्हाला काय पाहिजे की प्रत्येक सेटअपमध्ये प्रॉफिटच पाहिजे. ही माइंडसेट मधली सगळ्यात मोठी चूक आहे. सगळ्यात मोठा सायकोलॉजिकल ड्रॉप काय की तुम्हाला एज्युकेशन घेणं हे खर्चिक वाटतंय, परंतु लॉस करणं खर्चिक वाटत नाही. तिथं लॉस झाल्यानंतर काय वाटत नाही, तुम्ही लॉस 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 करत जाता आणि नंतर भानावर येता की बाबा माझा भरपूर लॉस झालाय. ही जर चूक तुम्ही करत असाल ना तर मित्रांनो लवकर सुधरा. तुम्हाला मेंटॉर निवडणं गरजेचं आहे. तुमचा इगोमध्ये मेंटॉरला आणू नका. तुमचा इगो तुम्हाला मेंटॉर ऍक्सेप्ट करू देणार नाही आणि ह्या इगोमुळे फक्त आणि फक्त तुमचा लॉस होणार आहे.